मागील लेक्चरला आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या पायऱ्या पाहिल्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे पाहिले 3. आपत्तीपूर्व, प्रत्यक्ष आपत्ती घडल्यावर आणि आपत्ती झाल्यानंतर हे 3 टप्पे अभ्यासले. तर आता आपण आपत्ती व्यवस्थापनचा कायदा आहे 2005 चा, तो अभ्यासणार आहोत. हा कायदा आपत्ती व्यवस्थापनामध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या उणिवा असतील, त्या भरून काढण्यासाठी व दैनंदिन जीवन हे सुनियोजित चालू राहण्यासाठी भारत सरकारने हा कायदा 2005 सालापासून सुरू केला आहे. तर पहा, आपत्ती आल्यावर काय होते. युद्धप्रसंगी जसे प्रत्येकास शिपाई बनावे लागते, तसेच आपत्तीच्या प्रसंगी प्रत्येकास स्वयंसेवक म्हणून जबाबदारीही घ्यावीच लागते. या दृष्टीने 18 वर्षांखालील प्रत्येक स्त्री पुरुषास आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण देणे हे गरजेचे आहे. आपत्तीची पूर्वसूचना कशी मिळवायची, लोकांना सावध कसे करायचे, प्रत्यक्ष आपत्ती ओढवल्यानंतर स्वतःचा व इतरांच्या सुरक्षिततेसाठी काय करायचे, आपत्तीनंतर जनजीवन पूर्वपदाला कसे आणायचे, अशी सर्व प्रकारची माहिती सर्वांनाच असणे उपयोगी पडते. कारण आपत्तीमध्ये लहानांपासून मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्व लोकही समाविष्ट असतातच. या दृष्टीने शाळा व महाविद्यालयांच्या पातळीवर तसेच शाळा महाविद्यालयाच्या पातळीलाच आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण देणे, NCC राष्ट्रीय सेवा योजना असेल, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, नगर आपत्तीच्या वेळी मदत कार्यामध्ये वापर करून घेणे, आपत्तीच्या वेळी मदत कार्यात वापर करून घेणे, शिक्षकांचे प्रशिक्षण हे घडवणे, नगरसेवक, नगरपंचायत, पंचायत समिती सदस्य व सरपंचांना प्रशिक्षण देणे, यांसारखे उपक्रम हे जिल्हा पातळीवर राबवले जाणे हे मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे. सावधानतेचा इशारा देणारी केंद्रे ही जागोजागी निर्माण करणे केव्हाही उपयुक्त ठरतं. ऐन वेळेस आपत्ती आली व संकटाच्या काळी प्रत्येकाला धावणं हे दुरून धावणं शक्य होत नाही. अशा वेळी काय होतं, टप्प्याटप्प्यावर योग्य त्या अंतरावर अशी काही केंद्रे ही स्थापन केली तर खूपच उपयोगी पडते. तर आपत्तीची झळ ही सर्वांना पोहोचतच असते. या सर्व संस्थांतील कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांतून संकट प्रसंगी कार्य करण्यास स्वयंसेवकाचे गट निर्माण केले जाणे हे खूप जरुरीचे आहे. सुरक्षिततेच्या मूलभूत शिक्षणाबरोबरच त्यांना अग्निशमन, प्रथमोपचार, मृतदेहांची योग्य व्यवस्था करणे याविषयी माहिती देणे हे योग्यच ठरत आहे. याविषयीच या सर्व गोष्टींची माहिती व्हावी म्हणूनच भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा 2005 हा लागू केला आहे. सर्वसामान्य परिस्थितीतही वेळोवेळी उजळणी करणं गरजेचे असतं. नवीन शिक्षण घेणे, समुदायाच्या ठिकाणी चित्रपटगृहे असतील, यात्रा असतील इत्यादी मध्ये याविषयी घेतलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष कारवाईची रंगीत तालीम करणे हे सुद्धा उपयुक्त ठरते. यामध्ये सर्वांचा सहभाग आणि आपत्ती निवारण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणे हे मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते. म्हणजे थोडक्यात काय आहे, हा कायदा करणे जरुरीचे का वाटले, तर आपत्ती ही जमावाच्या ठिकाणी असेल किंवा घरामध्ये असेल, कुठल्याही प्रसंगी ही निर्माण होते किंवा येतेच. त्या प्रसंगी सर्वसामान्य लोकांनी किंवा जे काही उपस्थित लोक असतील त्यांनी त्या प्रसंगी काय करायचे, कुठलं ज्ञान त्यांना आवश्यक आहे, आपत्तीचं स्वरूप किंवा संकट कमी करण्यासाठी त्यांना कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे, या दृष्टीने सरकारने हे पावलं उचलून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा लागू केला आहे. भूकंप असेल, महापूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी या सर्वच नैसर्गिक आपत्तींमध्ये मोडणारे आहेत. अशा आपत्तींमध्ये होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र हा आपत्ती जोखीम व्यवस्थापनांतर्गत
विभागीय व जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र शासनाने 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला आहे. याचा मूळ उद्देश काय आहे तर नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा मुख्य हेतू आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचा आहे. लोकांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचा आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी हे देखील खूप मोठं महत्वाचं आहे. तर स्थानिक पातळीवर असेल किंवा जमावाच्या ठिकाणी असेल, जिल्हा पातळी असेल, राज्य पातळी असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही संकट येऊ शकते व त्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य किंवा त्या ठिकाणी जे काही लोक उपस्थित असतील त्यांना आपत्ती निवारणाचं नॉलेज हे खूप महत्वाचं आहे. हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं यासाठीच हे धोरण आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा लागू केला आहे. तर त्याचं उद्दिष्ट, विधान आणि कारणे. पहिलं उद्दिष्ट आहे संपूर्ण भारतात आपत्ती व्यवस्थापनाबद्दल विविध स्तरांतील घटकांना गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सक्षम करणे. आता संपूर्ण भारतामध्ये जितके घटक राज्य असतील, किती जिल्हे असतील, पूर्ण देशामध्ये कितीतरी गावं असतील, म्हणजे विविध स्तरांतील म्हणजे गाव असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, शहर असेल, अशा वेगवेगळ्या स्तरांवरती घटकांना गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सक्षम करणे. तर ज्यावेळी आपत्ती येईल त्यावेळी आपत्तीचा सामना सर्वसामान्य लोक कशा पद्धतीने करतील त्यासाठी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. गृह मंत्रालयाने अशा काही योजना आहेत त्या योजनांद्वारे प्रशिक्षण देऊन किंवा स्थापना करून, काही कमिटी असेल, संघ असेल, असे संघ स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देणे हे काम या कायद्याद्वारे केलं जातं. म्हणजे पूर्ण देश पातळीवर गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली या समित्यांची स्थापना होत असते व या समित्यांच्या मार्गदर्शनातून ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल त्या ठिकाणी आपत्ती कमी करण्यासाठी जे काही प्रथमोपचार असेल, प्राथमिक गरजा असतील, काही यंत्रसामग्री असेल, हे सर्व काम पोहोचवण्याचं कार्य किंवा अजूनही काही गरज वाटली तर त्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य प्रथमतः पूर्ण भारत सरकारचा पहिला टप्पा आहे गृह मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पातळी असेल, जिल्हा पातळी असेल किंवा गाव पातळी असेल, असं या प्रत्येक टप्प्यावर ते मार्गदर्शन केलं जातं. पुढचा पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे. या विषयाचे विविध स्तरांवर प्रशिक्षण देणे, यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर साधन सामग्री ही उपलब्ध करून देणे. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे. जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस आपत्तीमध्ये अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना तिचा सामना हा करावाच लागतो. आणि आपत्ती कधी येईल हे कधीही बऱ्याचदा म्हणजे कधी कधी पूर्वसूचना या मिळत असतात, परंतु त्यानुसार सावध होणं हे तितकं सर्वांना जमत नाही. त्यासाठी सर्वांना आपत्तीबद्दल जनजागृती करणे, आपत्ती काय असते, तिचं स्वरूप काय असतं, नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल, ती कशामुळे घडत असेल त्याविषयी अगोदरच माहिती करून देणे हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपत्ती आल्यानंतर तिचा सामना कसा करायचा याबद्दल माहिती करून देणे म्हणजे जनजागृती करून देणे होईल. आणि या विषयाचे विविध स्तरांवर प्रशिक्षण देणे. आपत्तीविषयी मार्गदर्शन करणारी काही शिबिरं असतात आहेत, काही संस्था आहेत. या संस्था कॅम्पद्वारे किंवा अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टींचं प्रशिक्षण हे देत असतात व इतरही लोकांना किंवा संस्थांना त्या सहभागी करून घेतात. आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यासाठी खूप लोकांचा त्या सहभागही घेतात
व आपत्ती प्रसंगी आपत्तीचं स्वरूप करण्यासाठी, धोका टाळण्यासाठी किंवा संकटाची तीव्रता ही कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे त्या मार्गदर्शन करत असतात. व यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर साधन सामग्री उपलब्ध करून देणे. आपत्तीचे व्यवस्थापन करत असताना ज्या ठिकाणी आपत्ती आली आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व काही सुरळीत करण्यासाठी अनेक साधनांची गरज असते. साधन सामग्री थोडक्यात एखादी दरड कोसळली असेल किंवा वादळ झालं असेल, अतिवृष्टी झाली असेल तर बराचसा जमिनीचा भागही हा खचतो. तर त्या ठिकाणी काय साधन सामुग्री गरजेची आहे? JCB मशीन असेल, पोकलँड असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना ज्या काही प्रथमोपचार असेल किंवा प्राथमिक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी साधन सामग्री उपलब्ध करून देणे हे या कायद्यामध्ये आहे. मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये जेव्हा पूर संकट आलं होतं कोल्हापूर तिकडे, तर त्यावेळेस त्या लोकांना आपत्तीमधून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा किंवा प्रथमोपचार देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मदत केली होती. साधन सामग्री उपलब्ध करून दिली गेली होती. शैक्षणिक असेल व इतरही जी काही साधन सामग्री उपलब्ध करून दिली गेली होती, ही प्रत्येक वेळेस मदत करणे, सर्वांनी मदत करणे हे खूप गरजेचं ठरत आहे. ज्या ठिकाणी आपत्ती झाली त्या ठिकाणी बराचसा भाग हा नुकसानच होते, नुकसानीचा असतो. त्यांना पूर्णतः पूर्वपदावर येण्यासाठी खूप कालावधी हा जात असतो. तोपर्यंत त्या लोकांना लागणारं जे काही आहे ते उपलब्ध करून देणं ही जबाबदारी या कायद्यामध्ये मांडलेली आहे. पुढचा पॉइंट आहे विविध स्तरांवर देशातील आपत्तीप्रवण राज्य, जिल्हे, तालुके, गाव पातळीवर आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरच्या काळात कार्य करण्याबाबत योग्य सक्षमता निर्माण करणे. मागच्या लेक्चरला आपण आपत्तीचे 3 टप्पे पाहिले, 3 स्तर पाहिले. आपत्तीपूर्व, आपत्ती आल्यानंतर आणि आपत्ती घडून गेल्यानंतर काय सक्षमता निर्माण करावी लागते किंवा काय योजना कराव्या लागतात ते आपण अभ्यासलेलंच आहे. तर आता पहा यामध्ये 3ऱ्या पॉइंटमध्ये काय सांगितलेलं आहे, काय विधान आहे हे. विविध स्तरांवर देशातील आपत्तीप्रवण राज्य, जिल्हे, तालुके व गाव पातळीवर आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरच्या काळात कार्य करण्याबाबत योग्य सक्षमता ही निर्माण करणे. आता एखादी नैसर्गिक आपत्ती घडून यायची असेल तर बऱ्याचदा आपल्याला हवामान खात्याकडून पूर्वसूचना ही मिळत असते. जशी आपणास जून महिन्यामध्ये जे काही चक्रीवादळ झालं त्यावेळेस आपणा सर्वांनाही पूर्व अंदाज हा मिळालाच होता व त्यानुसार सर्वजण व्यवस्थित सक्षमपणे स्वतःची काळजी हे घेत होते. तर ही आपत्तीपूर्व तयारी व आपत्तीनंतरच्या काळात ज्या ठिकाणी काही नुकसान झालेलं असेल ते नुकसान लोकांना धोका पोचला असेल किंवा लोक काही उद्ध्वस्तही झालेली असतील, काही घरं उद्ध्वस्त झालेली असतील, बऱ्याचशा ह्या नुकसानी झालेल्या असतात, तर त्यावेळेस काय जबाबदारी पार पाडायची, त्यांना पूर्वपदावर कसे आणायचे, त्या बाबतीत काय योजना असतात, मदत काय करायची, काय योजना असतात, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचवणे किंवा त्या संकटाचं धोक्याचा तीव्रता ही कमी करण्यासाठी सरकारकडून ज्या काही योजना असतील त्या काही राबवल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा गरजेचे असते. व आपत्ती घडून गेल्यानंतरही त्यांच्यासाठी काही मोफत काही पैसे वगैरे असतील, रोख रक्कम असेल किंवा काही धान्य स्वरूपामध्ये जी काही मदत असते किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात, समजा घर उद्ध्वस्त झालं असेल, घराचे नुकसान झाले असेल तर त्यासाठीही नुकसान भरपाई दिलीच जाते. या 3 टप्प्यांमध्ये काय गोष्टी केल्या जातात ह्याची सक्षमता निर्माण करणे हे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 यामध्ये नमूद केलेलं आहे. व आपत्ती घडून नंतरही त्यानुसारच देश पातळीवरून संपूर्ण मदत असेल, जे काही सहकार्य असेल ते संपूर्णपणे हे मिळत असते.
पहा, आंबेगाव तालुक्यामध्ये 2014 साली माळीण हे गाव अतिवृष्टीमध्ये वाहून गेलं होतं. तर त्या गावाची पुन्हा पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही आपत्ती व्यवस्थापनाकडूनच झालेली आहे. त्यांना पूर्णपणे त्यांचे घर असेल, त्यांचे रस्ते असेल, त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, त्यांचे पिण्याची टाकीची सोय असेल, ज्या काही प्राथमिक गरजा असतील त्या संपूर्ण गरजा व्यवस्थित नवीन प्रकारे नव्याने पुनर्वसन हे सरकारकडून करून मिळालेले आहे. ही संपूर्ण जबाबदारी शासन हे घेतच असते. या सर्व जबाबदाऱ्या जे काही सरकारकडून जे काही शासनाकडून जे काही मिळत असतं ते संपूर्ण त्या लोकांपर्यंत पोहोचणे हे खूप गरजेचे असते. व त्यासाठी संपूर्ण कार्य करण्याबाबत योग्य ती सक्षमता निर्माण करणे हे केंद्र शासनाकडून केले जाते. पुढचा पॉइंट आहे चौथा, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध उपक्रम, कार्यक्रम व माहिती साधनाची उपलब्धता इत्यादी माहितीची इतर राज्यांशी देवाणघेवाण करणे. हा अगदी महत्वाचा पॉइंट आहे. यामध्ये संपूर्ण राज्यांशी म्हणजे पूर्ण देशामध्ये एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा एकमेकांची गरज ही नेहमी भासतच असते. एखाद्याला संकट आलं की आपण शेजाऱ्यांची किंवा शेजारच्या गावाचीही मदत घेतो. परंतु इथे राज्यांशी सांगितले, दुसऱ्याही राज्यामध्ये जेव्हा काही संकट येईल, आपत्ती येईल, त्यावेळेसही दुसऱ्या राज्याने त्यांना काही साधन सामग्री असेल, दुसऱ्या काही गरजा असतील, यांसाठी देवाणघेवाण करणे ही खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध उपक्रम असतात. बऱ्याचदा आपण दूरदर्शनवर हे उपक्रम पाहतोच. प्रत्यक्षात जरी आपण त्या उपक्रमांना उपस्थित राहू शकलो नाही, परंतु टीव्हीवर असेल, न्यूजवर असेल किंवा पेपरवर असतात. न्यूजपेपरमध्ये याच्या न्यूज नेहमी येतच असतात की आपत्ती व्यवस्थापनाशी विविध उपक्रम काय असतं, कोण सहकार्य करतं, काही स्थानिक पातळीवरील लोक मदत करतात, काही शासकीय असेल किंवा खाजगी पातळीवरीलही खूप संस्था या मदत करत असतात किंवा उपक्रम या राबवत असतात. काही कार्यक्रम असतील व इतर माहिती व साधनांची उपलब्धता इत्यादी असेल, या सर्वांची इतर राज्यांशी देवाणघेवाण करणे हे खूप गरजेचे असते. कारण एक जण संकटात अडकला की दुसऱ्याने समजावं की आपणही संकटात आहे. दुसऱ्यांना पहिल्यांदा संकटातून बाहेर काढणे हे खूप जबाबदारीचे काम आहे. यामध्येच आपल्या देशाची प्रगती आहे. आपला देश विकासाकडे नक्कीच यानेच वाटचाल करेल. कारण दुसऱ्याचं संकट हे जर स्वतःचं संकट मानून जर प्रगती केली तर नक्कीच आपला देश हा प्रगतीपथावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाईल. पुढचा आहे विकास पुनरुत्थान. या आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्वपूर्ण दुवा आहे व तो पुनर्वसनासाठी वापरतात. आपत्ती म्हटलं की नुकसान, धोका, उद्ध्वस्त होणे हे सर्व येतच. जरी आपत्ती आली तरीही मानव त्यातून पूर्ववत होण्यासाठी खूप लवकर वाटचाल हा करतच असतो. नव्याने वाटचाल हा करत असतो व लवकरात लवकर पुन्हा सेटलमेंट कशी होईल ह्या दृष्टीने सर्वजण प्रयत्न हे करत असतात. तर विकास पुनरुत्थान, जे काही नाश झाला असेल त्यातून पुन्हा पूर्ववत जागेवर येणे, पुन्हा पुनर्वसन होणे, त्या दृष्टीने सरकारकडून काही योजना आहेत त्यांना विकास पुनरुत्थान हे म्हणलं जातं. व ही आपत्कालीन उपाययोजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. आणि राष्ट्रीय व आपण नाही दिला विकास पुनरुत्थान हा आपत्कालीन उपाययोजना व राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्वपूर्ण दुवा आहे. ज्या ठिकाणी आपत्ती येते तेव्हाच त्या जागेचं पुनर्वसन खूप लवकर होतं. बऱ्याचदा काही गोष्टी या मोडकळीस आलेल्या असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. परंतु ज्या वेळेस मोठ्या आपत्तीमधून नुकसान होतं बऱ्याचदा त्याच वेळेस त्या गोष्टीचे पुनर्वसन असेल, पुन्हा सुरळीत करणं असेल तर ती गोष्ट बऱ्याचदा लवकर होते. आपत्ती घडून गेल्यानंतर
शहराचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असतो. तर विकास पुनरुत्थान हा तत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. जेव्हा आपत्ती येते साहजिकच तेथे नव्याने पुनर्वसन हे सरकारकडून असेल, खाजगी संस्थांकडून असेल किंवा स्वतःकडून हे होतच असतं व ते पुनर्वसनासाठी वापरतात. पुनर्वसन म्हणजे जे काही उद्ध्वस्त झालेलं आहे त्याची पुन्हा उभारणी करणे, पुन्हा ते व्यवस्थितरित्या सुरळीतरित्या चालू करणे. तर या ज्या काही 5 बाबी आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये महत्वपूर्णरित्या नमूद केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. तर याची हे जे काही मेन उद्दिष्ट आहेत, ही जी विधानं आहेत, हे खूप आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची भूमिका ही बजावत असतात. व या 4-5 गोष्टींतूनच आपण आपत्ती आल्यानंतर कार्य करण्याची जबाबदारी जर धरली तर ती व्यवस्थितरित्या खूप प्रमाणे चांगली व यशस्वी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. व यातून या 5 गोष्टींचा जरी अवलंब केला तरी आपलं गाव असेल, आपलं शहर असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल, नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करेल व अतिशय उत्कृष्ट शिखरावर हा जाऊन पोहोचेल. आता आपण पाहिले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मधील 2005 मध्ये उद्दिष्ट व विधाने पाहिली. आता पुढचा पॉइंट आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील महत्वपूर्ण तरतुदी काय आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या प्रमुख तरतुदींमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा समावेश हा केलेला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची ही त्रिस्तरीय यंत्रणा आहे, ही खूप महत्वाची आहे. यामध्ये पूर्ण गाव पातळीवरून तर पूर्ण देश राष्ट्रीय पातळीपर्यंत हिचा आराखडा हा आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांपासून तर देशातल्या पूर्ण मोठ्या पातळीपर्यंत या त्रिस्तरीय योजनेमध्ये पूर्ण देशाचा हा विचार केलेला आहे. हे 3 टप्पे मांडलेले आहेत. त्रिस्तरीय योजना मांडलेली आहे. पहिली आहे राष्ट्रीय म्हणजे पूर्ण देश पातळीवर, दुसरी आहे राज्य आपत्ती प्राधिकरण म्हणजे घटक राज्यांचा विचार करून, आणि तिसरी आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन. जे काही राज्यांमध्ये जे काही जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्हा पातळीवर या व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना ही केलेली आहे. यामधून संपूर्ण देशालाच प्रगतीपथावर जाण्यासाठी विध्वंसातून सुरळीत चालण्यासाठी जी काय हानी झाली असेल त्या हानीतून बाहेर पडण्यासाठी, आपली वाटचाल व्यवस्थित करण्यासाठी सर्वांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती मदत व योग्य ते कायदे कानून या सर्वांची माहिती यामध्ये केलेली आहे. तर पहिला पॉइंट पाहूया आपण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन याचा अर्थ हा पूर्ण देश पातळीवरची व्यवस्था आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही एक समिती आहे. तिचे अध्यक्ष याचे मेन प्रमुख माननीय पंतप्रधान आहेत. ही देश पातळीवरील संघटना आहे. हिचे अध्यक्ष पंतप्रधान हे आहेत. या समितीचे प्रमुख पंतप्रधान आहेत. याच्या व्यतिरिक्त यामध्ये अधिक 9 सदस्य असू शकतात. पहिला आहे अध्यक्ष माननीय पंतप्रधान व यानंतर यामध्ये सदस्य हे 9 असू शकतात, जास्तीत जास्त 9. उपाध्यक्ष व अध्यक्षांची नेमणूक ही सचिवांकडून केली जाते. तसेच कार्यकारी समितीकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम सोपविण्यात येऊन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली घडून येते. पहा, ही थोडी राष्ट्रीय पातळीवरील आहे. आपण आपल्या गाव पातळीवर पाहू किंवा तालुका पातळीवर पाहू, ह्याचं स्वरूप हे निवडणूक, आपण जसं निवडणूक घेतो त्याच पद्धतीत आहे. मत मांडणी, अध्यक्ष निवडणे, जो काय प्रमुख असेल तो निवडणे, हे सर्व आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष
प्रमुख अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत. याच्या व्यतिरिक्त अधिक 9 सदस्य हे असू शकतात. तसेच कार्यकारी समितीकडे आपत्ती व्यवस्थापनाचे काम सोपवण्यात येऊन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली घडून येते. राष्ट्रीय कार्यकारी समितीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे त्याला मंजुरीही दिली जाते. तसेच त्याच्याद्वारे राष्ट्रीय व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. या आराखड्यामध्ये सभाही आवश्यक असते. त्यातून सल्लागार समिती स्थापन केली जाऊ शकते. राष्ट्रीय समित्या या उपसमित्यांचा वापर करू शकतात. हॅलो, ऐकताय सर्वजण? हॅलो हो मॅडम, हॅलो. ऐकतोय. हो हो, आवाज यायला खूप उशीर झाला. पहिला पॉइंट आपण अभ्यासत आहोत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन. देश पातळीवरील ही व्यवस्था आहे. यामध्ये प्रमुख हे पंतप्रधान असतात. यामध्ये व्यतिरिक्त सदस्य 9 असतात. तर अध्यक्ष व उपाध्यक्षांची नेमणूक ही सचिवांकडून केली जाते. राष्ट्रीय कार्यकारी समितीनंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे याला मंजुरी दिली जाते. तसेच त्याच्याद्वारे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. संपूर्ण देशाचा, अगदी गाव पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत हा आराखडा तयार केला जातो. या आराखड्यामध्ये सभाही आवश्यक असते. त्यातून सल्लागार समिती स्थापन केली जाऊ शकते. राष्ट्रीय समित्या या उपसमित्यांचा वापरही करू शकतात. तर या समितीचं स्वरूप पाहिलं आपण. दुसरं पाहूयात, राज्य आपत्ती व्यवस्थापन. ही राज्य पातळीवर चालते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे राज्याचे जे प्रमुख अध्यक्ष असतात, मुख्यमंत्री, तर या समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. यामध्ये जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. त्यांच्या व्यतिरिक्त मुख्य सचिवांचाही त्यात समावेश असतो. या राज्य कार्यकारी समितीमध्ये अध्यक्षांचा देखील समावेश असतो. उपाध्यक्षांची नेमणूक ही अध्यक्षांकडूनच केली जाते. राज्य कार्यकारी समितीतून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंजूर करते. यांच्याद्वारे राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. देश पातळीवर राष्ट्रीय आपत्ती आहे, तर राज्य पातळीवर राज्य आपत्ती प्राधिकरण ही समिती आहे. त्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. पुढचं पाहूया, तिसरा पॉइंट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायदा. जिल्हा पातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी व उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही सुरू असते. यामध्ये 6 सदस्य असतात. 6. पहिल्या राष्ट्रीय मध्ये 9 असतात. राज्य आपत्तीमध्ये 8 असतात व जिल्हा आपत्तीमध्ये 6 सदस्य असतात. अनुसूचित आदिवासी क्षेत्रामध्ये स्वायत्त जिल्ह्यातील जिल्हा परिषद हा मुख्य कार्यकारी सदस्य हा मुख्य अध्यक्ष असतो. या समितीमध्ये इतर सदस्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, जिल्हा प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि 2 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी हे मुख्य असतात. तसेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त उपायुक्त यांच्या खालोखाल राज्य शासनाने त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. या संबंधित राज्य आणि राष्ट्रीय योजना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची काळजीही घेतली जाते. यामध्ये सुद्धा सभेची आवश्यकता असते. याची सुद्धा सल्लागार समितीमार्फत स्थापनाही केली जाते. तर आपण हे त्रिस्तरीय व्यवस्था पाहिल्या. या व्यवस्था राष्ट्र पातळी, राज्य पातळी व जिल्हा पातळीवर या आपापलं काम या करत असतात. ज्या ठिकाणी आपत्ती येईल त्या ठिकाणी तिची तीव्रता कमी करणे, त्या ठिकाणी लागणारा निधी पोहोचवणे, साधन सामग्री पाठवणे, या सर्व गोष्टींचा समावेश व या सर्व गोष्टी पुरवण्याचं कार्य प्रमुख या 3 स्तरांवरती, या त्रिस्तरीय योजनांवरती असतं. तर आज आपण आपत्ती व्यवस्थापन विषय कायदा 2005 हा पाहिला. त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा आहेत त्या अभ्यासणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनाच्या
यंत्रणा, विविध खात्यांमधील समन्वय, म्हणजे जे काही शासकीय योजना, गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत ते आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तर आपण आज आपत्ती व्यवस्थापन अधिनियमचा 2005 संपूर्ण व्यवस्थितरित्या अभ्यासला आहे.